आज देशभरामध्ये भारत अमेरिकेसोबत जी काही व्यापारी करार झालेला आहे त्याच्या चर्चेमुळे देशामध्ये आज 1000 रुपयापर्यंत दरम्यान 1000 रुपयापर्यंत सोयाबीन, कापसाचे आणि इतर शेतमालाचे भाव पडलेले आहेत. खरं तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका आणि युरोपातील अनेक राष्ट्र या देशामध्ये जवळपास जी काही सरकारनं करार केले आहेत शेतीमालाच्या आयात निर्याती संदर्भात त्याच्यामध्ये स्पष्टता आणखी समोर आलेली नसल्यामुळं बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडलेले आहेत. सरकार कुठलेही अधिकृतपणे जबाबदारी घेत नाही. काल परळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले की नतदृष्ट आहेत की विरोधामध्ये अफवा पसरतात. आमचं त्यांना विनंती आहे, जर शेतकऱ्यांना तुम्ही नतदृष्ट म्हणता तर इथल्या भारतीय शेतकऱ्यांचा शेतमाल कमी दरात विकत असताना ज्यांनी कुणी कमी दरात शेतमाल खरेदी केला त्या नतद्रष्टांवर आपण कारवाई करणार का? आणि भारत अमेरिका व्यापाराच्या चर्चेवर जे काही शेतमालाचे भाव पडले त्याबद्दल अधिकृत जबाबदारी कोण घेणार आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? म्हणून संभाव्य जो भारत अमेरिका करार आहे त्याची आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर होळी केली आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या कराराच्या विरुद्ध आणि शेतमालाच्या भावाच्या संदर्भात ही लढाई आता मोठ्या प्रमाणात होणार आहे.